नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स किचन कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत शेंगुळे। त्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतले आणि आता यातच मी 3 वाट्या कणिक घेते। त्या कणिक आपण गाळून घेतोय। आता यामध्ये घालत आहे आपण लसण, अद्रक, जिरं, ओवा आणि कोथिंबीरीची पेस्ट। आता यातच टाकायचे आपल्याला थोडंसं तिखट, थोडीशी हळद, थोडीशी धनेपूड। यातच टाकूया आपण चवीपुरतं मीठ आणि हे सगळं पाण्याने भिजवून घेऊया। अशा पद्धतीने आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता याचे आपण शेंगुळे बनवणार आहोत। त्याआधी आपल्याला पाणी फोडणीला द्यायचे। शेंगुळे बनवण्यासाठी कुकर गरम करायला ठेवलाय। त्यात आपण 4 ते 5 चमचे तेल घालत आहोत। आपलं तेल गरम झालेलं आहे। यात आपण टाकूया मोहरी, थोडंसं जिरं, यातच घालूया आपण 2 बारीक चिरलेले कांदे। कांदा छान लालसर होऊ द्यायचा आहे आपल्याला। कांदा आपला लालसर भाजला गेलेला आहे। यातच टाकूया आपण लसण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट। आजची ही रेसिपी माझी वहिनी आणि माझी आई बनवत आहे। यातच घालूया आता आपण लाल टमाटर आणि थोडीशी हिरवी मिरची। हे 2 मिनिटं व्यवस्थित होऊ द्यायचे। आता यातच टाकूया आपण 3 चमचे धनेपूड, थोडीशी हळद, 2 चमचे लाल तिखट। लाल तिखट आपण कमी घालत आहे कारण आपण शेंगुळ्याच्या उंड्यामध्ये पण तिखट घातलेला आहे, आणि थोडासा मॅगी मसाला। हे सगळं व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचं आहे आपल्याला। आता यात घालत आहोत आपण पाणी। आता यात टाकूया आपण चवीपुरतं मीठ। या पाण्याला उकळी येऊ द्यायची, तोपर्यंत आपण शेंगुळे बनवून घेऊया। तर तयार आहेत आपले शेंगुळे। आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। आता हे तयार केलेले शेंगुळे आपल्याला पाण्यात सोडायचे आहेत। हे एक करून असे पाण्यात आपल्याला सोडायचे आहेत। हे जर एकदम पाण्यात सोडले तर ते एकमेकांना चिटकतात, म्हणून हे आपल्याला एक करूनच पाण्यामध्ये सोडायचे आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बच्चे कंपनीचा खूप आवाज येत असेल। दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, मी माहेरी आलेली आहेत। आम्ही सगळ्या बहिणी एकत्र आलेलो आहे, त्याच्यामुळे आमच्या सगळ्या बहीण भावांच्या मुलांचा खूप आवाज आहे। शेंगुळे आपण टाकून घेतलेले आहेत। आता कुकरचं झाकण आपण लावून घेत आहे। जर तुम्हाला यात पाणी कमी वाटलं तर तुम्ही पाणी गरम करून अजून घालू शकता। झाकण लावून घेतलेलं आहे आपण। 4 ते 5 कुकरच्या शिट्या आपल्याला होऊ द्यायच्या आहेत। आपल्या 4 ते 5 शिट्या झालेल्या आहे। कुकर आपला थंड झालेला आहे। झाकण उघडून घेऊया। आपले शेंगुळे तयार आहेत। पहा, आपले शेंगुळे छानपैकी शिजलेले आहेत, तुटत आहेत, तयार आहेत आपले शेंगुळे। आता यावरून घालूया आपण सांबार। तुम्हाला ही माझ्या आईची आणि वहिनीची शेंगुळे बनवायची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।